नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं पुन्हा एका नवीन अशा रोमॅन्टिक लव्ह स्टोरीमध्ये. तर मग चला सुरुवात करूयात आजच्या या भागाला. अपर्णा मॅडमना आज लवकरच जाग आली होती. त्यांनी सकाळीच बेड टी घेतला आणि त्या खिडकीतून बाहेर रस्त्याकडे पाहायला लागल्या. रस्त्यावर मोकाट कुत्र्यांचा घोळका इकडे तिकडे भटकत होता. बहुतेक त्या घोळक्यातली कुत्री पुढे पळत आणि इतर कुत्री त्यांच्या मागे धावत असा बराच वेळ त्यांचा खेळ चालला होता. मॅडम विचार करायला लागल्या की मानवी जीवन हे असंच आहे. पुरुष आपली लैंगिक इच्छा तृप्त करण्यासाठी स्त्रियांच्या मागे धावत असतात. लैंगिक प्रेरणा ही मानवी उत्क्रांतीसाठी महत्त्वाचा घटक ठरतो. विचारांच्या तंद्रीत असतानाच फोनची घंटी वाजली. तशी त्यांची तंद्री तुटली. त्यांनी फोन उचलला. हॅलो, कोण? कायरा? अगं बोल, कशी काय आठवण काढलीस आज? अगं का आठवण येऊ नये का? अगं तसं नाही ग, उलट आठवण येणं छानच आहे, पण एवढ्या सकाळी सकाळी फोन केलास म्हणून विचारलं. हां, तसंच महत्त्वाचं काम आहे. सांग, आता जास्त उत्सुकता वाढवू नकोस. ते असं फोनवर नाही सांगता येणार. मग काय करायचं? सकाळी 11 वाजता माझ्याकडे ये. आपण घरी चहा आणि नाश्ता घेऊ. हा, तू सकाळी घरी बोलवतेस म्हणजे नक्कीच काहीतरी विशेष असावं. हो आहेच, पण ते मी तुला फोनवर नाही सांगणार. बरं ठीक आहे, आज येते मी भेटायला. चल ये, ठेवते. असं म्हणून पलीकडनं फोन कट झाला. ती विचार करायला लागली. काय सांगायचं असेल तिला? काहीतरी वेगळं नक्कीच आहे. चल भेटू तिला, असं म्हणून ती स्वतःच्याच विचारांमध्ये गढून गेली. तिच्या नकळत ती भूतकाळामध्ये उडली गेली. कॉलेजमध्ये शिकत असताना अपर्णा सर्व तरुण मुलामुलींमध्ये लोकप्रिय होती. तिच्या प्रेमात हळवे उसासे टाकणाऱ्या तरुणांचा मोठा आकडा होता. पण ती कोणालाही भाव द्यायची नाही. म्हणायला तिचे मित्र फार होते, परंतु प्रेम वगैरे या भानगडीत आपण पडायचं नाही असं तिनं ठरवलं होतं. खरं पाहिलं तर अपर्णा घरची श्रीमंत. तिचे वडील बँकेत मॅनेजर होते. त्यांची स्वतःची कार होती. ती कधी कधी कार घेऊन कॉलेजला येत असे, तर कधी कधी तिची स्कूटी घेऊन येत असे. अपर्णाची ड्रायव्हिंग सफाईदार होती, त्यामुळे तिची एक लॅविश लाईफस्टाईल होती आणि सोबत तिला लाभलेलं सौंदर्य होतंच. परिणामी तिच्या भोवती नेहमी मित्रमैत्रिणींचा घोळका असायचा. एकदा अशीच कार घेऊन ती कॉलेजला जात होती. तितक्यात तिचं लक्ष बस स्टॉपवरती गेलं. बस स्टॉपवर उभी तिला ओळखणारी तरुणी दिसली. तिनं गाडी थांबवली आणि तिच्याकडे पाहिलं. ती जवळ येताच अपर्णाने विचारलं, कुठे कॉलेजला चाललीस का? हो. तर मग ये बस, असं म्हणून तिनं बाजूचा दरवाजा आतून ढकलला. ती तरुणी आत अपर्णाच्या बाजूला बसताच अपर्णानं गाडी सुरू केली. आता दोघींच्या चर्चा सुरू झाल्या. मी तुला कॉलेजमध्ये पाहिलंय, पण तू जास्त मित्रांमध्ये थांबत नाहीस. हो, खरंय. तुझं नाव काय म्हणालीस? अपर्णाने विचारलं. माझं नाव कायरा. मी लास्ट इयरला आहे. तू मला ओळखत नसलीस तरी मी तुला ओळखते. कसं काय? अपर्णाने विचारलं. तू कॉलेजची ब्युटी क्वीन आहेस ना, तुला कोण नाही ओळखत? सगळेच ओळखतात. आपली स्तुती अनोळखी व्यक्तीकडून ऐकताच अपर्णाला मात्र छान वाटलं. ओह, असं आहे तर मला माहीतच नव्हतं. थँक्यू कायरा, ती समोर पाहत गाडी चालवत म्हणाली. कायरा, तू कॉलेजला खूप कमी येतेस. तसं काही नाही, मी रोजच येते, पण मी लेक्चर अटेंड करते आणि नंतर मी लायब्ररीमध्ये अभ्यास करत बसते. ग्रेट आहेस. तुझ्यासारखी हुशार मैत्रीण मलाही हवी आहे. तो तर माझा सन्मानच आहे, पण सॉरी, मी तुला जास्त वेळ नाही देऊ शकणार. म्हणजे मी दिवसभर लेक्चर आणि अभ्यासामध्येच गुंतलेले असते, त्यामुळे मला तुझ्यासारखं मोकळेपणाने फिरता येत नाही. ठीक आहे, तू अभ्यास करतेस हे छानच आहे. तू ते थांबवून आमच्यासोबत फिरावंस असं मी तुला कधीच म्हणणार नाही. बोलता बोलता कॉलेज आलं. दरवाजा उघडून कायरा कॉलेजमध्ये लेक्चर अटेंड करायला धावतच आत शिरली. इकडे अपर्णा गाडी पार्क करून सरळ कॅन्टीनमध्ये मित्रांच्या घोळक्यात आली. सिद्धेश तिला पाहून खुलला. या राणीसाहेब, असं म्हणून त्यानं तिचं स्वागत केलं. आणखी 2 मुली आणि 2 मुलं तिथे उपस्थित होती. चहा कॉफी घेता घेता त्यांच्या चर्चा रंगल्या.
अचानक अपर्णाला कायराची आठवण झाली. ती सहज बोलत म्हणाली, अरे आज मला आपल्या कॉलेजची मुलगी बसस्टॉपवर भेटली आणि मग जे काही घडलं तिनं ते सारं सांगितलं. कोणती मुलगी? कायरा? ती कायरा म्हणजे तू तिला ओळखतोस? हो ओळखतो की. कसं काय? अगं ती एकदम शापित मुलगी आहे. काय? कायरा आणि शापित? हो, पण सिद्धेश मला कळालं नाही. सांगतो. प्रथम मला जी काही माहिती मिळाली आहे ती अशीच वेगवेगळ्या माध्यमातून मिळाली आहे, त्यामुळे ती किती खरी आणि किती खोटी हे सांगणं कठीण आहे. बरं तू माझी उत्सुकता ताणू नकोस, बरं सांग एकदाच, अपर्णा म्हणाली. मग सिद्धेश पुढे बोलायला लागला. 4 वर्ष झाली ही मुलगी कॉलेजला येते, पण ती कधीच कोणात मिसळत नाही. एक मुलगा होता कॉलेजमध्ये, त्याला ती आवडली, त्यांची मैत्री झाली. खरं पाहिलं तर ते एकमेकांच्या प्रेमातच होते. त्याला ती मनातलं सारं सांगायची. ही माहिती अशीच इकडनं तिकडनं माझ्यापर्यंत आली होती. तो सावधपणे बोलायला लागला. कायराला आई वडील नाहीत. कायराच्या जन्मानंतर ते गेले. काही महिन्यातच ते एका पाठोपाठ एक अशा अज्ञात आजारांनी गेले. त्यानंतर तिचा सांभाळ तिच्या मामा मामीने केला. मामी तिचा फार छळ करायची, परंतु मामा चांगला होता. त्यानं कसं बसं तिचं शिक्षण पूर्ण करण्याचं ठरवलं. तिला शिकायची आवड आहे हे दिसतंयच, पण अनेक अडचणी आहेत, परंतु ती शिकतीये. पण तिचं नशीब वाईट आहे. अपर्णाला तिच्याबद्दल हे ऐकून सहानुभूती वाटायला लागली. ती पुढे म्हणाली, मग आणखी काय झालं? मी पुढे तुला म्हणालो ना, ती कॉलेजच्या एका मुलाच्या प्रेमात होती. त्या काळात ती फार खुश असायची. तिच्या आयुष्यामध्ये नवीन रंग भरले गेले, पण एक दिवस तिच्या आयुष्यातले हे सारे रंग उडून गेले. का? तो मुलगा एका अपघातामध्ये गेला. आता ती एकटीच आहे. पण सिद्धेश, हे सगळं तुला कसं माहीत रे? कारण तिचा तो प्रियकर कुमार माझा चांगला मित्र होता. तो माझ्याशी हे सगळं शेअर करायचा. यावर मग अपर्णा शांत झाली. तिच्या डोळ्यासमोर कायराचा चेहरा आला. कायराला खूप काही सहन करावं लागलं होतं. अजूनही ती आव्हानांना तोंड देत जगत होती. अपर्णानं तिला भेटायचं ठरवलं. तिला हवी ती मदत आपण करावी अशी भावना तिच्या मनामध्ये निर्माण झाली. तितक्यात तिला नवनीतचा आवाज आला. काय मॅडम, कसला विचार करताय? त्याच्या बोलण्यानं अपर्णाची तंद्री तुटली आणि ती भूतकाळातून वर्तमान काळात आली. तर मग मित्रांनो, आता कायरा आणि अपर्णा यांची जोडी कशी जमली हे तर तुम्हाला कळालं, परंतु पुढे त्यांनी अनेक कांड केलेले आहेत. ते जाणून घेण्यासाठी तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला देखील लाईक आणि शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.